नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आत्ताच मी ते पॅथॉलॉजीमध्ये गेले होते, ब्लड टेस्ट करून घेतली. थायरॉईडची मी नॉर्मली 3 ते 6 महिन्याने करते, जास्तीत जास्त 6 महिने होतात, पण आता जास्त झालं आहे 6 महिन्यापेक्षा. कारण आल्यापासून म्हणजे इंडियामध्ये आल्यापासून मी एकदाच केली टेस्ट. सो आता टेस्ट करून झाली आहे आणि आता मी थोडं गार्डनमध्ये चालायला जाते. आणि त्याच्या आधी मी नारळ पाणी पण प्यायले होते. आता मी गार्डनमध्ये चालून येते आणि मग पुढचं शेअर करेन तुमच्यावर. सो कालच आमची गाडी आली आणि मस्त वाटतंय. जास्त काही वेगळं नाही वाटत आहे, कारण वेस्टमध्ये होतीच, पण इंडियामध्ये आणि फर्स्ट टाईमच आहे कार. घरातले देखील खूप हॅपी आहेत. त्यांच्यासाठी पण हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. छान वाटतंय. आता ॲक्च्युली काय आहे ना, इंडियामध्ये छोट्या डिस्टन्सला जायला पण छोट्या म्हणजे डॉक्टरची विजिट म्हणा, कोण आपल्या रिलेटिव्सकडे जायचं आहे म्हणा, मुलांना गाडीने घेऊन जावं लागतं. सो ते अवॉइड करता येईल आणि जिथे गाडी नेणं शक्य आहे तिथे आम्ही गाडी नेऊ आणि वेळही वाचेल काही ठिकाणी जिथे वाचत आहे. सो मुलांच्या आणि आईवडिलांच्या आणि आमच्या स्वतःच्या म्हणजे पूर्ण फॅमिलीच्या सोयीसाठी घेतली आहे गाडी. होपफुली नेहमी चांगली राहील गाडी. चहा ठेवला आहे आणि त्यामध्ये मी अद्रक चहापात वगैरे छानपैकी टाकते आणि ते मशीन देखील होत आहे कपड्यांची. आज मला पार्लरच्या क्लासला तिथे जायचं आहे आणि म्हटलं आज जरा लवकर सुरुवात करूया. लवकर एवढी पण लवकर नाही, कारण आता इथे वाजले 9:15 आणि आता मी ब्रेकफास्ट बनवेन. बाहेर खूप असं ढगाळ वातावरण आहे, त्यामध्ये दिसते नाही. सो आज नॉर्मल रुटीन आहे. आणि हो, मला ॲक्च्युली विचार होता असा की म्हटलं व्हिडिओजमध्ये ॲक्च्युली काही इंटरेस्टिंग करावं. इंटरेस्टिंग इन द सेन्स की काही चॅलेंजेस घ्यावे. सो खूप दिवसापासून माझ्या मनात होता. सो सिम्पल चॅलेंजेस असतील, पण हे स्वतःलाच बेटर करण्यासाठी आहे, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी असेल. आणि जर कोणाला हेल्प झाली आपले ब्लॉग्स आणि हे व्हिडिओज बघून तर ते तर चांगली गोष्ट आहे. सो हे मी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी करत आहे ॲज अन इंडिव्हिज्युअल. सो जसे की कोणतेही चॅलेंज असेल ते मी एंड ऑफ दी ब्लॉग तुम्हाला सांगेन, कारण मी अजून डोक्यात अजून माझा विचार आहे, जरूर शेअर करेन. चहा घेते, निवांत बसते, कारण थोडं उभं राहून जास्त वेळ ना बॅक पेन होता. आज तरी आल्याला डबा नाही दिला आहे मी, कारण आज ते स्कूलमध्ये टिफिन खाईल, म्हणजे स्कूलमध्ये परचेस करणार वगैरे खाणार आहे आणि आम्ही आमचं घरी रोजचं असणार जेवण. पण चॅलेंजेसबद्दल मी पुढे बोलेन. सो स्टे ट्यून्ड. सो हे आहेत नवीन ग्लासेस मी घेतले आहेत छोटे, एक 10 रुपयाचं असं आहे. सो म्हटलं सगळ्यांसाठी मी आणले आणि आज मी यामधून चहा घेते. सो हे आहेत नवीन ग्लासेस मी घेतलेले आहेत छोटे. सो इथे चहा देखील उकळला आहे. आता चहा तो आता मी घेत आहे ते खाली. बिलीन घालतात मैद्याला आंघोळ, कारण मी ब्रेकफास्ट वगैरे बनवत असेल तर तेच करतात आणि म्हणजे मग मला ते करता येईल, अदरवाईज त्याला पण उशीर होतो. स्वतः 9:30. तो ॲक्च्युली मी विसरले, मी काल केळी ठेवली होती, ती छान पिकली आहे आणि मला करायचा होता गोड शिरा, जो काल मी ठरवलं होतं. सो आता ते बघितल्यावर मला आठवलं. सो मी आता शिरा करायला घेते. सो आज आमच्या घरी बनत आहेत खेकडे, म्हणजेच क्रॅब. त्याचं जे सार असतो ते बनणार आहे पातळचं, आणि ते सासू बनवणार आहेत. मी हे खात पण नाही आणि मग मी जास्त त्याच्यात हात नाही लावत, मला भीती वाटते. आणि येस, हे दुपारचं असेल. मी माझ्यासाठी व्हेज जेवण बनवलं आहे. सो आता मी निघाले आहे क्लाससाठी. 1:30 वाजले आहे आता. सो दुपारचा क्लास असतो माझा संध्याकाळी 5:30-6 पर्यंत. आणि बघू आजचा दिवस पुढे कसा जातोय.
सो आता मी निघते क्लासला, थोडा उशीर होतोय. आज आहे साडी ड्रेपिंग. ॲक्च्युली आज आम्हाला शिकवणार आहेत साडी ड्रेपिंग, म्हणजे बेंगॉली, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, एक 3-4 प्रकारच्या साड्या शिकवणार आहेत. सो लेट्स सी. मी एक माझी साडी घेतली आहे आणि आता कसं शिकवते. सो पटापट जाते मी बस स्टॉपवरती आणि मग क्लास वगैरे झालं की नंतर शेअर करेन. सो आत्ताच मी क्लासवरून आले आणि मला मध्ये रेकॉर्ड करायला वेळच नाही मिळाला आणि जस्ट मी थोडं आईकडे देखील जाऊन आले येता, कारण आम्ही नाशिकवरून आणलेले जे पेढे आणि चिवडा होता तो देखील तिला द्यायचा होता. काल गाडी घेतली, त्याचे देखील पेढे द्यायचे होते. सो आईकडे देखील जाऊन आले मी आणि आता घरी जाते. आज मैत्रीला जरा बरं वाटतंय, सकाळपासून थोडी वीक आहे पण बरी आहे ती. बघूया आता घरी गेल्यावरती तिला कसं वाटतंय. आता पप्पा तिला खाली घेऊन चालवून आणले असेल जर तिला बरं असेल तर. अदरवाईज ती झोपली होती मला मिटिंग बोलले. आता मी बघते आणि पुढचं शेअर करेन तुमच्याबरोबर. मैत्री कुठे आली? मैत्री डॉक्टरकडे आली. आता मैत्रीला डॉक्टरकडे घेऊन आलो आणि तिला नंतर आपल्या डॉक्टरकडे चेकअप करून घ्यावं की नक्की डॉक्टर काय म्हणतात. ते सारखा ताप येतो जातोय आणि आज दिवसभर तिला ताप नाही आहे, थोडा विकनेस आहे आणि हलका अंग गरम आहे, पण ताप नाही आहे पूर्ण. सो आणि डॉक्टर पण आता आउट ऑफ टाऊन आहेत फॉर अ वीक, म्हणजे 1 आठवड्यासाठी. सो विचार केला की डॉक्टरकडे एकदा दाखवून घ्यावा आणि डॉक्टरने जर काही टेस्ट रेकमेंड केलं किंवा काही तर त्या करून घ्याव्यात. कारण कावीळ वगैरे त्याचे सिम्पटम्स आहेत ना, म्हणजे समजत नाही. तर असेल तर टेस्ट केल्याशिवाय सो जर डॉक्टर सांगत असेल तर ते करून घेऊ आम्ही. आणि आता आतमध्ये एक 7-8 पेशंट्स आहेत आमच्या पुढे. सो म्हणजे केव्हा नंबर येतोय. आता 9-9:30 झालेत ॲक्च्युली. डॉक्टर 9:30पर्यंत झालेत आणि 9:15 होऊन गेले. बघा आमचा नंबर कधी येतो आहे. मैत्रीला अजून घरी गेल्यावर तिला जेवण पण करवायचं आहे. ती रडत नाही आहे म्हणून ठीक आहे, उद्या राहत नाही ते अशी त्रास होतो तेव्हा. सो बघू डॉक्टर काय म्हणतात आणि पुढचं शेअर करेन मी तुमच्याबरोबर. इथे आता रात्र झाली आहे आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे. थोडे निवांत बसलो आहोत. मुलींचं पण देखील आज लवकर झालं. सो ते थोडा वेळ मुलांबरोबर खेळत आहेत आणि येस थोड्या वेळाने आम्ही झोपू आणि भेटू आपण उद्या. तो पण तेवढाच कडक आहे पण सॉफ्ट असतात. हाय नमस्कार मंडळी. आता आम्ही चाललो आहोत डान्स क्लाससाठी. ॲज युजल थोडंसं म्हणजे ऑन टाईमच आहोत आम्ही आणि 5 मिनटं लेट झालं आहे. आणि आधी डान्स क्लास करू आणि मग असेल आर्याचं सिंगिंग क्लास, तिथे पण न्यायचं आहे. पण मैत्रीला थोडं बरं नाही आहे सो मी मैत्रीबरोबर थांबेन. कदाचित मिलिंद घेऊन जातील तिला सिंगिंग क्लासला आर्याला आणि मग तुमचं जे काय असेल मी शेअर करेन तुमच्याबरोबर. तर आता आमचा क्लास झालेला आहे आणि आर्याला मी भरपूर दिवसांनी लॉलीपॉप दिला आहे कारण नेहमीच मी नाही म्हणते. आता घरी जातो आहे आम्ही आणि आज मी आर्याबरोबर क्लासला नाही जाते सिंगिंगच्या. सो मिलिंद जाते. तर आम्ही जातो आहे घरी. हे जे ड्रास्टिक चेंज होतं त्यामुळे मैत्रीला जमत नाही, तिला पटकन ताप गेली क्लासला. 5:30 ते 6:30 पावणे-7पर्यंत ती क्लासवरून येईल. मिलिंद गेली घेऊन. तर मैत्रीचं अंग इथे ना डोक्याच्या साईडला नेहमीच गरम राहतं जेव्हा तिला ताप येतो तेव्हा. सो आता ती बरी आहे पण जरा तिचं डोकं अजून गरम आहे. सो तिला मी जरा आता TV ऑन करून देते तरी म्हणजे बघेल थोडंसं. तर मी चहा वगैरे करून ॲटलिस्ट थोडंसं तरी एडिटिंगचं काम करून आज दिवसभर तिला बघत आणि तिला घेऊनच करते सगळं. सो मिलिंद पण कंटाळले. म्हटलं त्यांना थोडासा चेंज मिळेल तर तुम्ही घेऊन जा सिंगिंगला. मिलिंद पण जात होते सिंगिंगला पण त्यांच्या आता मीटिंग्स कंटिन्यू सो त्यांना एक वेळ भेटत नाही. आता मैत्री गाणं ऐके थोडा वेळ आणि मग मी चहा करते थोडं म्हणजे ठेवलं आहे आणि एडिटिंग करेन थोडंसं आणि मग बोलू आपण थोड्या वेळाने. ये बाबू. आता चहा झाला आहे आणि इथे वाजले आहेत 5:45. तो ब्लॉग मला एडिट करायचा खूप दिवस झाले पेंडिंग आहेत कारण मुलांमध्ये थोडासा वेळ जातो घरच्या कामांमध्ये आणि थोडंसं मॅनेज होत नाही आहे. पण येस गाडी रोडावर येईल
जसं की मी तुम्हाला बोलले की मी थोडं वेगळे व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करते, जसे की चॅलेंजेस. बिकॉज आता मला काय वाटतंय ना की स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी चा माझा हा प्रयत्न असेल. फक्त डेली व्लॉग्स नाही किंवा जे काही लाईफ अपडेट चालले तेच शेअर नाही करत बसायचं आहे मला. सो स्वतःसाठी मला एक ह्या प्रकारचं वेगळं काहीतरी घेऊन यायचं आहे तुमच्यावर. आणि पुढे चॅलेंजेसचे नेहमीच व्हिडिओ येत राहतील आणि आय होप मी ते कंटिन्यू करेन, कारण मला स्वतःला थोडं इम्प्रूव्ह करायचं आहे. लाईफस्टाईलमध्ये म्हणा, हॅबिट्सबद्दल म्हणा आणि हेल्थ रिलेटेड देखील भरपूर गोष्टी चेंज करायच्या आहेत. आणि त्यासाठी मला हे जे चॅलेंजेसचे व्हिडिओ आहेत ते बनवायचे आहेत, म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत, जेणेकरून माझ्यासारखे जे कोणी आहेत ना थोडंसं प्रोकास्टिनेट करतात, म्हणजे नाही आज नको उद्या करूया. सो हे जे काही आपले मेंटल ब्लॉक्स असतात ज्यामुळे जे आपण सगळ्या गोष्टी पुढे म्हणजे उद्यावर ढकलतो, सो ते होणार नाही आणि चांगल्या हॅबिट्स देखील लागतील. टाईम मॅनेजमेंट होईल, आपला दिवस जो आहे तो जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह होईल. बरेच बेनिफिट्स आहेत जर अशा गोष्टी केल्या तर. एक फन म्हणून चांगल्या हॅबिट्सकडे मला वळायचं आहे, म्हणून आपलं स्वतःचं एक बेटर व्हर्जन जे असतं ते मला फ्युचर सेल्फमध्ये बघायचं आहे आणि ते मी बघते. सो त्यासाठी प्रयत्न करायचा आहे, कारण तिकडे डिरेक्टली जाता येणार नाही. सो आपल्याला ॲक्शन्स घ्याव्या लागतील. जसं की तुम्हाला माहिती आहे माझे काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे मी ब्लॉग्स देखील म्हणजे व्हिडिओज देखील टाकले आहेत, जे मी स्वतःहून फॉलो करते, म्हणजे विचारसरणीत. तुमच्यासोबत मी सगळेच व्हिडिओ शेअर नाही करत त्याबद्दल, पण कुठल्याही गोष्टीचा जो पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आपला दृष्टिकोन असतो तो मी नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीनेच ठेवते, कारण तो सतत काम करत असतो तो जो लॉ आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो तुम्हाला मला माहीत नसून सुद्धा तो आपल्यासाठी काम करत असतो. सो तो नेहमी विचारत असेल तर आपण पॉझिटिव्ह राहतो, पण तो जेव्हा थोडासा अंधुक होतो तेव्हा आपण चुकीच्या म्हणजे पास्ट मेमरीज ज्या आहेत, पास्टमध्ये ज्या काही आपल्याकडून कळत नकळत चुका झाल्या आहेत जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्याला काय वागायचं आहे, कसं बोलायचं आहे स्वतःबद्दल दुसऱ्यांशी आणि दुसऱ्यांबद्दल देखील जेव्हा आपण स्वतः सेल्फ टॉक करतो. सो बऱ्याच गोष्टी आहेत. सो या गोष्टी मला चेंज करायच्या आहेत आणि त्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. आणि धडपड नाही म्हणणार, कारण मला काही इतकं चुकीचं करावं लागत नाही, म्हणजे इतकेही मला प्रयत्न करावे लागतात असं नाही आहे. पण येस, थोडं कन्सिस्टंट मला राहायची गरज आहे आणि त्याचमुळे माझे व्हिडिओज देखील थोडे कधी येतात कधी नाही येत. एक दिवस कधी 2 दिवस येत नाहीत, मग कधी परत 4 दिवस नसतात. सो हा जो गॅप होतोय तो मला भरून काढायचा आहे. प्लस मला कन्सिस्टंट राहायचं आहे, चांगल्या सवयी लावायच्या आहेत. सो त्यासाठीचा हा माझा प्रयत्न असेल. सो आय होप माझी ही आयडिया तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला खरंच आवडली तर नक्की कमेंट करा की कोणत्या पद्धतीचं चॅलेंज जर तुम्हाला माहिती असेल की घेतलं तर तुम्हाला देखील ते बघायला आवडेल. सो तुम्ही देखील कमेंट्स करा. पण माझं नेक्स्ट जे फर्स्ट चॅलेंज व्हिडिओ असेल तो मी विचार करते, पण तो मला तेव्हाच तुमच्याबरोबर शेअर करता येईल, कारण मी अजून त्याबद्दल जास्त काही विचार नाही केला आहे. म्हणजे विचार करते मी, अजून काही सुचलं नाही आहे मला, म्हणजे फिक्स नाही झालं. बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यामध्ये पण फिक्स नाही झाल्या. सो मी नक्कीच ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर ते चॅलेंज घेऊन येईन, 1-2 म्हणजे काही पुढच्या व्हिडिओजमध्ये, आणि तिथून मी चॅलेंजेस कंटिन्यू करेन. कारण मला खरंच आता म्हणतात ना खूप स्ट्रॉंगली असं फील होतं आहे की आपण ते चॅलेंजेस करून आपल्या लाईफमध्ये खूप चांगले बदल घडवून आणावेत आणि फ्युचर सेल्फसाठी, आणि चांगलं व्हर्जन आपल्याला मला बघायचं आहे फ्युचरमध्ये. सो आय होप माझी आयडिया तुम्हाला आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा व्हिडिओ आणि कमेंट्स देखील करा तुमचे. मला वाचायला खूप आवडेल तुमचे काय विचार आहेत, तुमचं काय मत आहे. आणि प्लीज तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि भेटू आपण मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.